नमस्कार. तुमच्यासाठी आज एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यावर 3,000 रुपयाची रक्कम केव्हाही येऊ शकते. तर ही नेमकी रक्कम कोणाला मिळणार आहे, प्रत्येक लाभार्थी महिलांना मिळणार आहे का, याबद्दलच आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी गोविंद झरे. माझा आवाज या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्याचे बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती या दोन्ही महिन्याचे दीड हजार रुपयाची म्हणजेच 3,000 रुपयाची रक्कम त्यांच्या खात्यावरती बरेच सारे असे महिला आहेत की त्यांच्या खात्यावरती आलेले नाही. साधारणली तसे पाहिले तर 30 ते 40% महिला यांच्या खात्यावरती ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतरही नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता त्यांच्या खात्यावरती क्रेडिट झालेला नाही. यामुळे बरेच सारे संभ्रमाचं वातावरण, बरेच सारे प्रश्न महिलांच्या व लाभार्थी महिलांच्या लाडक्या बहिणीच्या मनामध्ये निर्माण झाले आहेत. ई-केवायसी केल्यामुळेच आमच्या खात्यावरती हे पैसे आलेले नाहीत का, यापूर्वी महिन्याला 1,500 रुपयाची रक्कम खात्यावरती क्रेडिट व्हायची आणि ही ई-केवायसी केल्यामुळेच होत नाहीत का, येत नाहीत का, असे बरेच सारे प्रश्न. त्याचबरोबर या प्रश्नाला घेऊन अकोले असो, वाशिम असो, या महिलांच्या माध्यमातून धडक मोर्चा काढण्यात आला आहे आणि असे प्रश्न घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेण्यात आलेला आहे. आणि हा मोर्चा काढल्यानंतर याची शासनाच्या माध्यमातून दखल घेत राज्य शासनाच्या माध्यमातून डिसेंबर व नोव्हेंबरचे दोन्ही एकत्रितरित्या हप्ते देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. आणि याबद्दलच आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी हा निधी मंजूर करण्यासाठी हा एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकाकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक नुसार सामाजिक सुरक्षा व कल्याण, समाज कल्याण, अनुसूचित जातीसाठी तसेच विशेष घटकासाठी आणि अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत लेखाश्रीच्या माध्यमातून 3,960 कोटी रुपये इतका नित्यव्यय निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे. आणि या आर्थिक वर्षाकरिता निधीकरिता वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे आणि ती साधारणली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2025चा हा हप्ता वितरण करण्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आणि सदर निधी हा साधारणली अनुसूचित जाती व विशेष घटकांसाठी हा निधी महिला व बालविकासाच्या माध्यमातून निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे. साधारणली यावेळेस हा निधी वितरण करण्यासाठी वेळ झालेला आहे किंवा लेट झालेला आहे, उशिराच्या माध्यमातून ही आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. डिसेंबरचा दोन्ही एकत्रित रक्कम आता 26 जानेवारीच्या पूर्वी महिलांच्या खात्यावरती क्रेडिट होण्यास सुरुवात होईल. आणि ज्या महिलांचे डिसेंबरचा हप्ता आलेला नाही अशाच महिलांच्या खात्यावरती रक्कम क्रेडिट होईल. आणि असा प्रश्न तुम्हाला निर्माण झाला होता की त्याचं उत्तर आता तुम्हाला मिळालंच असेल की ज्या महिलांचे ई-केवायसी पूर्ण करूनही ज्यांच्या खात्यावरती आलेले नाही त्यांना ई-केवायसी पूर्ण केल्यानंतर आता त्यांच्या खात्यावरती ही रक्कम क्रेडिट होईल. आणि बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणींना असे उत्तर देण्यात आले आहे की त्यांची ई-केवायसी मध्ये चुकीच्या पद्धतीने ई-केवायसी पूर्ण झाली आहे, त्यामुळे त्यांच्या खात्यावरती येईल का नाही हा मोठा संभ्रमाचा प्रश्न आहे. यावरती राज्य शासनाच्या माध्यमातून कोणता निर्णय घेतील आणि याबद्दल निर्णय घेतल्यानंतरही वेळोवेळी येणारी अपडेट आणि हीच आताची होती मोठी अपडेट. आणि अशा नवनवीन योजनाची माहिती व नवीन अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ इतर महिलांना, ही महत्त्वाची आणि मोठी खुशखबर इतर महिलांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही ही महत्त्वाची बातमी कळायला हवी. पुन्हा भेटूयात अशाच माहिती. तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.